नमस्कार मित्रांनो. आज तारीख होती 13 फेब्रुवारी. आजचा दिवस संपलेला आहे. आजचा दिवस होता फ्रायडे. आठवड्याचा शेवटचा दिवस, फेब्रुवारीचा सेकंड वीक संपलेला आहे. आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपल्याला आज सुद्धा, रोजप्रमाणे आज सुद्धा आपल्याला आपल्या अमेझिंग AI इंडिकेटरनुसार जो SMC वरती चालतो, ICT आणि SMC चे झोन आपल्याला मार्क करून देतो आणि ते पण व्हॉल्यूम सोबत देतो. तर त्याच्यावरून आज पण खूप छान ट्रेड भेटलेले आहेत. मगाशी युट्यूब लाईव्ह मध्ये आपण हा एक 200 पिप्सचा ट्रेड केलेला आहे. त्याच्यामध्ये 150 पिप्स आपण सिक्युअर करू शकलो. हा ट्रेड पहा. आणि आता अजून एक ट्रेड भेटलेला आहे इंडिकेटरच्या 5 मिनिटाच्या झोननुसार गोल्डमध्ये. हा एक ट्रेड बघा मित्रांनो. तर तुम्हाला हे 2 ट्रेड कसे वर्कआउट झाले हे मी तुम्हाला सांगणार आहे क्विकली. इंडिकेटर वापरणाऱ्या लोकांना आणि ट्रेडिंग करणाऱ्या लोकांना प्रॉफिटेबल कसं राहायचं हे सांगण्यासाठी हे मी व्हिडिओ बनवतोय. हा जो 5 मिनिटाचा ट्रेड आहे मित्रांनो, त्याचा 5 मिनिटाचा झोन आपण मार्क केला, रेक्टँगल काढला ग्रीन, 5 मिनिट डिमांड झोन असं त्याला नाव दिलं. 1 मिनिटामध्ये तोच रेक्टँगल विजिबल आहे. आणि तुम्ही बघाल पहिल्या ट्रेडला, पहिला हा जो ट्रेड आहे 1 मिनिटामध्ये आपण तो बघूया. हा बघा, पहिल्या ट्रेड नुसार जो डिमांड होता तो 4933 पासून 4926 पर्यंत होता. टॅप झालं. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जेव्हा मार्केटला ज्या दिशेने जायचंय, मार्केटला बुलिश जायचंय, तर आपल्या बुलिश झोनला म्हणजेच डिमांड झोनला टॅप करून ते जाण्याचा प्रयत्न करतं. कधी कधी लिक्विडिटी स्वीप करून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी आपण कन्फर्मेशन घेत असतो की आपला स्टॉप लॉस विनाकारणचा जाऊ नये, आपण चुकीच्या ट्रेडमध्ये एंटर होऊ नये. आपल्या 5 मिनिटाच्या झोनची ॲक्युरेसी आपण त्यासाठीच जास्त असून सुद्धा 70% सांगतोय. हे बघा, टॅप इथे एंट्री आपली. ठीक आहे, 2-3 वेळा आपल्याला चान्स दिला मार्केटने 4935 ला एंट्री घेण्याचा आणि 4930 म्हणजेच 50 पिपवरती आपला स्टॉप लॉस. आणि त्याच्यानंतर बघा मी आता स्पीड वाढवतोय काय झालं ते बघण्यासाठी. तुम्ही बघाल तर आपल्या स्टॉप लॉस कडे न जाता हे आपल्या टार्गेटकडे गेलेले. टार्गेट काय ठेवायचे, तर हा पहिला स्विंग, हा पहिला टार्गेट असेल. पहिला जो स्विंग आहे 1 मिनिटामध्ये झालेला, लाईन चुकलेली आहे. हा बघा, हा पहिला स्विंग, हे फर्स्ट टार्गेट आहे. हा जो सेकंड स्विंग आहे महत्वाचा, हा हे सेकंड टार्गेट आहे. फॉलो होत असताना हे थर्ड टार्गेट आहे. असे मल्टिपल टार्गेट्स आपल्याला त्या ट्रेडमधून भेटलेले आहेत. सप्लाय आला त्याच्यामुळे आपण हा ट्रेड इथेच संपला असं पकडूया. याचा स्टॉप लॉस आज गेलेलाच नाहीये. हा मी लाईव्ह मध्ये दिलेला ट्रेड आहे. लाईव्ह मध्ये जो मी ट्रेड दिला होता, या 5 मिनिटाच्या झोनला न्यूजने हिट केलं होतं, त्याच्यानंतर रिव्हर्स झाला, पुन्हा री एंट्री भेटली, तेव्हा आपण ट्रेड दिला होता. आणि हा आपला तो लाईव्ह मधला ट्रेड आहे. टार्गेट 1, टार्गेट 2 आणि हे टार्गेट 3 होतं. हे टार्गेट 3 नाही भेटलं, पण जर तुम्ही बघाल तर लाईव्ह मध्ये आपण 4992 पासून 4972 म्हणजे 200 पिप्स आपण युट्यूब लाईव्ह मध्ये केलेले आहेत. त्यातले सिक्युअर आपण 150 पिप्स केलेले आहेत. ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट परत एक्झिट केलेले आहे. आणि त्यानंतर ना पुन्हा आता लाईव्ह बंद केल्यानंतर आपल्याला 5 मिनिटाच्या झोननुसार पुन्हा एंट्री भेटलेली आहे. 5 मिनिटाचा झोन मी इथे मार्क केला या रेक्टँगलने, जेणेकरून आपल्याला 1 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये, 1 मिनिटाच्या चार्टमध्ये पण तो झोन दिसतो. मी रिवाइंड फीचर पुन्हा प्ले करतोय. आता मार्केटची त्या 5 मिनिटाच्या झोनला टॅप झाल्यावरती काय करतं त्याची आपण वाट बघूया. बघा, या सप्लायला हे घेऊन पुन्हा खाली येऊन डिमांडला आलेला आहे. बघा तुम्ही, सगळं जे काही आहे ते तुम्हाला तुमच्या समोर दिसेल. इथे 50 दिले ह्या 1 मिनिटाच्या झोनला, पण आपण ते पकडत नाहीये. 5 मिनिटाच्या झोनने आपण एंट्री घेत असतो. बघा, पॉज करतोय. इथे जो ट्रेड आहे 5 मिनिटाचा, जो आपला आपण ज्याला प्रेफर करतो, त्याची एंट्री आता याने झोनच्या बऱ्यापैकी खाली स्टॉप लॉस लिक्विडिटी म्हणजे जे स्टॉप लॉस झोनच्या खाली असतात ते घेण्याचा प्रयत्न केलाय, पण तो नाही झाला. आणि हा झोन स्ट्रॉंग असल्यामुळे मार्केट इथून गेलाय. आपली एंट्री कुठे झाली असते मी तुम्हाला सांगतो. ही कॅन्डल नाही, तर ह्या कॅन्डलला आपली एंट्री झाली असते सेकंड कॅन्डल कन्फर्मेशनच्या नंतर. म्हणजे आपली एंट्री जवळपास झाली असती 4978. एंट्रीच्या नंतर स्टॉप लॉस येऊन जातो आपला 7373. एंट्रीच्या नंतरचा स्टॉप लॉस आहे, सॉरी 73. ह्याचं टार्गेट पुन्हा एकदा, हे टार्गेट 1 होऊन जातं. 50 पिप्स टार्गेट 1 धरायचा जर हे स्विंग लांब असेल तर. आणि 50 पिप्स किंवा हा एक स्विंग आहे, हे टार्गेट 1 आहे आपलं, हे टार्गेट 2 आहे, हे टार्गेट 3 आहे.
याने आपल्याला किती आतापर्यंत पिप्स दिले, त्याच्या पुढेही देईल की नाही माहित नाही, पण ह्या झोनने जे इंडिकेटर वापरतात, जर तुम्ही ऍक्टिव्हली इथे बसला असाल आणि मॉनिटर केला असेल, तर इथे आपल्याला 4978 पासून 79 पासून पकडूया 5033, म्हणजे जर आपण स्केल वापरून चेक केलं तर ते होतात 556 पिप्स मित्रांनो. या ट्रेडमध्ये 556 पिप्स दिलेत. आणि हा जो हे US सेशनमध्ये ट्रेड आहेत. मी लंडन आणि एशिया सेशनमध्ये ट्रेड काढतच नाहीये. फक्त आपण US सेशनवरतीच फोकस करतोय, की तुम्ही इतर वेळेस तुम्ही तुमच्या कामात असाल आणि फक्त US सेशनमध्ये आलात, तर इथे 650 पिप्स आणि इथे पण जवळपास 650 पिप्स. किती नंबर आला होता तो? 550 पिप्स. 650 प्लस 550 पिप आपल्याला भेटलेत. आपलं गोल काय आहे? रोज 100 ते 150 पिप्स काढायचं, पण आपल्याला आपल्या इंडिकेटरनुसार त्याच्याहून जास्त पिप्स रोज भेटत आहेत. तर असेच ट्रेड्स तुम्हाला मिळवायचे असतील, गोल्डमध्ये हा चार्ट चालतोय. नुकतंच आपण त्याला सेन्सेक्स आणि निफ्टी ऑप्शन्समध्ये टेस्ट करतोय, त्याच्यामध्ये पण 1 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये सुद्धा अमेझिंग चालतोय ऑप्शन्सवरती. त्या व्यतिरिक्त बिटकॉईनवरती चालतोय, त्या व्यतिरिक्त अजून बाकीचे चार्ट आहेत त्याच्यावरती चालतोय, पण मी स्वतः याला फक्त मोस्ट ऑफ द केसेसमध्ये मोस्ट ऑफ द टाइम मी त्याला गोल्डवरती ट्रेड करतोय, गोल्डवरती यूज करतोय. तर अशा रीतीने तुम्ही हा इंडिकेटर वापरू शकता. याची सबस्क्रिप्शन फी खूप कमी आहे, महिन्याचे फक्त 1,500 रुपये आपण याचे घेतो आणि ॲन्युअली 1500 रुपये घेतो. ही जी फीज आहे ती आपण मार्चपासून वाढवणार आहोत, कारण इंडिकेटर हा खरंच अफलातून काम करतोय. 1 मार्चपासून याची फीज मंथली 2000 रुपीज असणार आहे. कारण मला माहिती आहे, मला हमखास याची गॅरंटी आहे, ठाऊक आहे, शुअर आहे मी याच्यावरती, की हा इंडिकेटर वापरून जो कोणी ट्रेड करेल, जे सांगितलेली मेथड आहे कन्फर्मेशनची, झोन्स वगैरे काढायची, अशी सेम टू सेम मेथड वापरून जो कोणी ट्रेड करेल त्या व्यक्तीला रोजचे 100-150 पिप्स भेटणार आहेत. म्हणजेच महिन्याचे होतात 3000 पिप्स. त्यातले तुम्ही समजा 3000 मधले 1000 पिप्स काढून टाका, लॉसेस गेले, काही दिवस हे झालं वगैरे, तरी तुम्हाला 2000 पिप्स इथं सिक्युअर करता येणार आहे. त्यासाठीच आपण रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो एकदम प्रॉपर ठेवतो. स्टॉप लॉस बघा केवढा छोटा आहे, त्याच्या बदल्यामध्ये हा रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्याला बघा 1:15 इथं अचीव्ह झालंय. आणि जर तुम्ही इथे बघाल तर दिस इज 1:, याला 1:12. स्टॉप लॉसच्या कंपॅरिझनमध्ये 12 पट आणि इथे स्टॉप लॉसच्या कंपॅरिझनमध्ये 15 पट, जवळपास 14-15 पट इथं मुवमेंट आपल्याला भेटले मित्रांनो. तर वाट कशाची बघताय? हा इंडिकेटरचा ॲक्सेस माझ्याकडून घ्या. SM ट्रेडिंग झोन या आपल्या कंपनीच्या नावावर रजिस्टर्ड आहे आणि हा इंडिकेटर वापरून तुमचं ट्रेडिंग प्रॉफिटेबल करा मित्रांनो. थँक्यू सो मच. यूट्यूब लाईव्ह आपलं रोज संध्याकाळी 6:30 ते 8:30 असणार आहे. ज्या लोकांना हा इंडिकेटर घेणं अफोर्डेबल नाही आहे किंवा घेऊ शकत नाही, फक्त पाहायचं आहे, अगोदर टेस्ट करायचं आहे डेमोमध्ये वगैरे, तर ते यूट्यूब लाईव्हला माझ्यासोबत बसू शकतात आणि या इंडिकेटरवरती माझ्यासोबत ट्रेड करू शकतात मित्रांनो. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग.